नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रत्येक हिंदू घराशी संबंधित विषय पाहणार आहोत। देवघरात कलश कोणत्या दिवशी ठेवावा आणि तो ठेवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी। अनेक लोक उत्साहात कलश ठेवतात, पण शास्त्र माहिती नसल्यामुळे नकळत चुका होतात आणि त्या चुका घरात आर्थिक, मानसिक किंवा आरोग्याच्या अडचणी निर्माण करू शकतात। कलशाचे महत्त्व काय आहे? हिंदू धर्मात कलशाला अत्यंत पवित्र स्थान आहे। कलश म्हणजे समृद्धी, लक्ष्मी, पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा याचे प्रतीक। कलशात पाणी जीवनाचे प्रतीक, नारळ शक्ती आणि यश, आंब्याची पाने सुख समृद्धी। म्हणूनच कलश योग्य दिवशी आणि योग्य पद्धतीने ठेवणे आवश्यक आहे। कलश ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिवस कोणते? शास्त्रानुसार खालील दिवस अत्यंत शुभ मानले जातात। सोमवार भगवान शिवांचा दिवस, गुरुवार गुरु आणि लक्ष्मी कृपेचा दिवस, शुक्रवार माता लक्ष्मीचा दिवस, गुढीपाडवा, नवरात्र, दिवाळी पाडवा विशेष शुभ मुहूर्त। विशेषतः शुक्रवारी सकाळी सूर्योदयानंतर कलश स्थापना केल्यास घरात लक्ष्मी स्थिर राहते असे मानले जाते। कोणत्या दिवशी टाळावे? अमावस्या, विशेष पूजे व्यतिरिक्त, ग्रहण काळ, घरात मृत्यू झाल्यानंतरचे अशौच दिवस। कलश ठेवताना पाळायचे 7 महत्त्वाचे नियम। 1. कलश तांब्याचा किंवा चांदीचा असावा। 2. त्यात गंगाजल किंवा स्वच्छ पाणी टाकावे। 3. पाण्यात थोडे अक्षत, तांदूळ आणि सुपारी टाकावी। 4. वर 5 आंब्याची पाने ठेवावीत। 5. त्यावर नारळ ठेवून लाल वस्त्र बांधावे। 6. कलश उत्तर पूर्व दिशेला ठेवावा। 7. दररोज त्याची पूजा करावी। श्रीयंत्रासमोर कलश ठेवावा का? हो, पण श्रीयंत्राच्या अगदी समोर अडथळा निर्माण होणार नाही अशा पद्धतीने ठेवावा। कलशामुळे ऊर्जा वाढते, पण चुकीच्या दिशेला ठेवल्यास परिणाम उलटे होऊ शकतात। एक मोठी चूक जी 90% लोक करतात, अनेक लोक कलश ठेवून त्यातील पाणी महिनोन्महिने बदलत नाहीत। हे अत्यंत चुकीचे आहे। दर 7 दिवसांनी पाणी बदलावे। जुने पाणी तुळशीला किंवा झाडांना अर्पण करावे। मित्रांनो, कलश फक्त एक भांडे नाही, तो आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे। योग्य दिवशी, योग्य पद्धतीने आणि श्रद्धेने ठेवलेला कलश घरात सुख, शांती आणि समृद्धी आणतो। जर तुम्हालाही देवघर, वास्तू आणि धार्मिक माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा।